नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 19 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 1 यशस्वी धम्मदीक्षा, 2 काश्यप बंधूंची धम्मदीक्षा व 3 सारिपुत्त आणि मोगलान यांची धम्मदीक्षा हे पाहिले। आजच्या व्हिडिओ क्रमांक 20 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 4 राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, 5 अनाथपिंडकाची धम्मदीक्षा व 6 राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा हे पाहणार आहोत। 4 राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा। राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती। एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला। अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळाले। राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे। निश्चित तो अर्हत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे। तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा, सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे। जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे। ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे। संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे। त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय। म्हणून राजा बिंबिसार मगधातील 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला। भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला। मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले। काहींनी तथागतास कुशलक्षेत्र विचारून त्याच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले। काही जण हात जोडून तथागतापुढे बसले। काहींनी तथागत आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले। काही जण काही एक न बोलता जवळ बसले। मगधातील त्या 10 ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले। त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात। तुला कसे काय आढळले की ज्याच्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास, हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते। या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही। पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा। नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठला। आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले। भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणाम केला आणि भगवंतानं तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे। तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे। नंतर त्या सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला। एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला
ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय होईल, ती माझी पहिली इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. तीही पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य! हे भगवान, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी. जे गुप्त होते ते प्रकट करावे. वाट चुकलेला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य! भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. 5. अनाथपिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खासगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याने त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. वास्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगतकारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे म्हटले जाते की
आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यांपैकी कोणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्ण असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोटांडाचा त्याग करूया. ज्यांच्यापासून काही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार याचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहीण झाले पाहिजे काय? आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिटकून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते. केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर
आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथ पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. 6. राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानीच समजायला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशाकडून अंधाराकडे
आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधाराकडून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारेही मार्ग असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. तर मित्रहो, द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 4 राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, 5 अनाथपिंडकाची धम्मदीक्षा व 6 राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 21मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 7 जीवकाची धम्मदीक्षा व 8 रठ्ठपालाचे धर्मांतर हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 21मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.